इचलकरंजी येथील आझाद गल्ली परिसरात कौटुंबिक वादातून जावयानं सासऱ्याचं दगडानं ठेचून खून केल्याची घटना घडली। या प्रकरणात जावेद बाबू लाटकर वय 42 राहणारा आझाद गल्ली 332 चौक परिसर यांचा मृत्यू झाला असून संशयित जावई सिकंदर मोहम्मद अली शेख व त्याचे साथीदार घटनास्थळावर दुचाकी टाकून पसार झाले होते। मात्र केवळ 24 तासाच्या आत पोलिसांनी जावयाला कराडमधून अटक केली। याबाबतचा गुन्हा शिवाजीनगर पोलिसात दाखल झालाय। याबाबत मिळालेली माहिती अशी की संशयित सिकंदर शेख यानं लाटकर यांच्या मुलीशी विवाह केला होता। मात्र लग्नानंतर काही महिन्यातच वादामुळे पत्नी माहेरी राहू लागली। तिला परत नेण्यासाठी शेख याने सासरच्या मंडळींशी वारंवार वाद होत होते। बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास शेख आपल्या साथीदारांसह सासऱ्याच्या घराबाहेर येऊन वाद घालू लागला। सासरे लाटकर यांनी विचार न करताच शेख यानं त्यांच्यावर हल्ला केला। लाटकर यांना घराबाहेर ढकलत गटारीजवळ खाली पाडून पडलेल्या दगडानं त्यांच्या डोक्यावर वार केले। वारंवार मारल्यानं घटनास्थळीच लाटकर यांचा मृत्यू झाला। घटनेनंतर संतप्त जवानानं शेख यांची दुचाकी फोडली तसेच त्यांच्या घराजवळ दगडफेक केली। या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। दरम्यान लाटकर यांना IGM रुग्णालयात दाखल केलं असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं। शिवाजीनगर पोलिसांनी संशयितांच्या आरोपीला अवघ्या 24 तासाच्या आत कराडमध्ये बेड्या ठोकल्या। मराठी एस न्यूजसाठी इचलकरंजीहून चंदुलाल फकीर।